नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 27 जानेवारी आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक आहे 600 ते 700 मध्ये आजची टोटल आवक आहे। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी कात सगळ्यांचे भाव सांगत असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेवटला तुम्हाला सरासरी हायस्ट काय निघाले ते पण कळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला भाव बघूया। तर मित्रांनो, दुसऱ्या लाईन पासून स्टार्ट केला आपण। बघू शकतो कांद्याची क्वालिटी काय भाव गेलो। 1900 रुपये जायले, 1900 रुपीज, 1900 रुपये। कुठला आहे कांदा? बोयगाव। बर, बियाणं कोणतं होतं याचं? लालताज। बर, बोयगावचा कांदा 1900 रुपये जायले, 1900 रुपीज। पुढे बघू पिंपळगाव कांदा मार्केट काय भाव गेलं? काय भाव गेलं? 1780 रुपये जायले। बघू शकतो तुम्ही 1780 रुपये। ओल्टा मीडियम मिक्स आहे 1780, 1780 रुपीज। कुठला आहे कांदा काका? उर्दूळ। बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं बरं, पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी काय भाव गेलो? 1961, 1961 रुपीज। कुठला आहे कांदा? खडक माळेगाव। बियाणं कोणतं होतं याचं? बरं, खडक माळेगाव। पुढे बघू, हे कोणाचं आहे गोल्टी? काय भाव गेली? 1561। बरं, 1561 झाली। कुठला आहे? खडक माळेगाव। बरं, 1561, 1561 रुपीज। क्वालिटी बघू शकतो कांद्याची। बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं, पुढे बघू काय भाव गेली खात? 550 रुपये, 550 रुपये, 550 रुपीज। कुठले दादा? कानमंडळी। बरं, पुढे बघू काय भाव गेला कांदा? 1600 रुपये, 1600 रुपये जायले, 1600 रुपीज। बघू शकतो तुम्ही गोल्ट आहे 1600 रुपये। कुठला आहे कांदा? तांगडी। बरं, बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, तांगडीचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेली गोल्टी काका? 1305 रुपये, 1305 रुपये, 1305 रुपीज। कुठला आहे कांदा? कानमंडळ। बरं, बियाणं कोणतं होतं याचं? बरं, चला पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 1500 रुपये, 1500 रुपीज। बघू शकतो उलटा आला तो इकडून। कुठले? पंचकेश्वर। बरं, बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती पंचकेश्वरचा कांदा आहे। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी काय भाव गेलो? 2200 रुपये, 2200 रुपीज। कुठला आहे कांदा? कानमंडळ। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, 2200 रुपये जायले। बघू शकतो क्वालिटी। बियाणं कोणतं होतं याचं? येलोराचं बियाणं आहे, बघू शकतो तुम्ही। पुढे बघू काय भाव गेला काका? 1900 रुपये, 1900 रुपीज। बघू शकतो कांद्याची क्वालिटी 1900 रुपये। कुठला आहे कांदा? परसूलचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? बरं, घरगुती बियाणं आहे, परसूलचा कांदा आहे, 1900 रुपये ना, 1900 रुपीज। पुढे बघू गोल्टी काय भाव गेली दादा? 1250 रुपये गोल्टी जायले। बघू शकतो तुम्ही सगळी एकच आहे का? बरं, 1250 रुपये, 1250 रुपीज। कुठले? उर्दूळ। बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, उर्दूळचं कांदा आहे। बरं, काय भाव गेलं? 1825। बघू शकतो तुम्ही 1825 गोल्ट आहे पूर्ण एक साईज, 1825, 1825 रुपीज। कुठला आहे कांदा? साक्री तालुका। बियाणं कोणतं होतं दादा याचं? गावठी बियाणं आहे। बरं, 1825 रुपये। पुढे बघू काय भाव गेलं? 1952, 1952 रुपीज। कुठला आहे कांदा? रानवड। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, रानवडचा कांदा आहे, 1952 रुपये। पुढे बघू काय भाव गेला कांदा आपला? 2500 रुपये। आतापर्यंत हाईस्ट बघायला मिळाला आपल्याला 2500 रुपीज, 2500 रुपये। कुठला आहे कांदा? रानवड। बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं, पुढे बघू पावती घ्यायची बघ, 2501 रुपये जायले। पुढे बघू
बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेले? 1800 रुपये, 1800 रुपीज. बघू शकता तुम्ही. कुठला आहे कांदा? शेलूरचा कांदा आहे 1800 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं? चायना बियाणं आहे. बरं पुढं बघू. काय भाव गेला दादा? 2300 रुपये, 2300 रुपीज. 2300 रुपये. कुठला कांदा? मंगरूळचा कांदा आहे 2300 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं? बरं 2300 रुपये. पुढं बघू. काय भाव गेलो? काय भाव गेलं? 2180, 2180 रुपीज. कुठला आहे कांदा? बुतेना. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बुतेनाचा कांदा आहे. बघू शकता तुम्ही क्वालिटी. पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 1551, 1551 रुपीज. साईज बघू शकता तुम्ही गोल्टीची. 1551. कुठला आहे कांदा? चिंचोला. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. चिंचोल्याचा कांदा आहे. बरं पुढं बघू. इकडे कोण आहे हो? काय भाव गेले? हा दे बघू शकतो तुम्ही. 850 रुपये, 850 रुपये, 850 रुपीज. पुढं बघू. 850 आपलं आहे का? कुठलं आहे? तांगडी. 850 रुपये. ओके पुढं बघू. काय भाव गेले दाद्या? 2211 रुपये, 2211 रुपीज. बघू शकतो तुम्ही 2211 रुपये. कुठला आहे कांदा? चिंचोले. बियाणं कोणतं होतं याचं? बरं चिंचोल्याचा कांदा आहे 2211 रुपये जायले, 2211 रुपीज. पुढे बघू. काय भाव गेलं? 2051. बघू शकतो तुम्ही 2051 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचोल्याचा कांदा आहे 2051 जायले. याचं बियाणं कोणतं होतं? बरं घरगुती बियाणं आहे. चिंचोल्याचा कांदा आहे 2051 जाईल. पुढं बघू. काय भाव गेले कांदा? हो पाहुणे काय भाव गेला? 2300 रुपये, 2300 रुपीज. गोळा आहे बघू शकतो तुम्ही. गोळा आहे 60-65 साईज आहे. एक साईज आहे पूर्ण. किती जाईल बोलले? 2300 रुपये. कुठला आहे कांदा? वडनेर बायरो. 2300 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं? प्रथमचं बियाणं आहे 2300 रुपये, 2300 रुपीज. प्रथमचं बियाणं आहे बघू शकतो तुम्ही क्वालिटी. बरं पुढं बघू. काय भाव गेलो? 2300 रुपये जायले बघू शकतो तुम्ही. 2300 रुपये, 2300 रुपीज. कुठला आहे कांदा? देवरगाव. बरं बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं पिंपळगाव कांदा मार्केट टाका युट्यूबला. काय भाव गेले? काय भाव गेलं बघा बरं. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 2092 का? 2092 जायले 2092 रुपीज. कुठला आहे कांदा? देवरगावचा कांदा. बियाणं कोणतं होतं काका याचं? बियाणं चायनाचं बियाणं आहे. देवरगावचं कांदा आहे बघू शकतो तुम्ही. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. युट्यूबला जायचं पिंपळगाव कांदा मार्केट टाकायचं. लगेच पहिलेच आपला व्हिडिओ चॅनल येतो. काय भाव गेला आपलं? काय भाव गेला? 2000 रुपये गेला ना. 2000 रुपये जाईल बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? शिंद्याचा कांदा आहे 2000 रुपये, 2000 रुपये. बघू शकतो तुम्ही. बियाणं कोणतं होतं काकायचं? चायनाचं बियाणं आहे ना. बरं 2000 रुपये. काय भाव गेलं? का 1451. बघू शकतो तुम्ही. 1451 रुपीज. कुठली गोल्टी? शिंद. बरं पुढं बघू. काय भाव गेलो? 2090, 2090 रुपीज. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. मीडियम साईज आहे 2090 रुपये. कुठला आहे कांदा? शिंद. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिंदाचं कांदा आहे 2090, 2090 रुपीज. पुढं बघू. काय होतं? काय भाव गेली? 880. 880 रुपये जायले खादे बघू शकतो तुम्ही. 880, 880 रुपीज. कुठले? बुत्याने. बरं पुढं बघू. लाईन संपली आता डायरेक्ट पुढच्या लाईनला जाऊ आपण. काय भाव गेला दादा? 2051. कोणता आहे कांदा आपला? हा आहे ना. 2051 जाईल. दुसऱ्या लाईनला आलो आता. 2051 बघू शकतो.
2051 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसाने. शिरसाण्याचा कांदा आहे. शिरसाण्याचा कांदा आहे 2051 जाईल. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. काय भाव गेलं? 2100 रुपये. मीडियम साईज बघू शकतो तुम्ही. 2100 रुपये. 2100 रुपीज. कुठले? शिरसाण्याचं माल आहे. बरं. बियाणं कोणतं होतं त्याचं? टेलोरचं बियाणं आहे. बरं. पुढं बघू. काय भाव गेलो काका? काय 2000 रुपये. 2000 रुपीज बघू शकतो तुम्ही. 2000 रुपये. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. पुणे पुरसिंगी. बर. शिरसाण्याचाच कांदा आहे ना. पुढं बघू. काय भाव गेलो? 2051. 2051. 2051 रुपये. शेलूपुरी. बरं. शेलूपुरीचा कांदा आहे. कुठलं बियाणं कुठलं आहे याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. पुढं बघू. काय भाव गेला आपलं? 1951. 1951 रुपीज. कुठला आहे कांदा? सेलू. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे. बरं. पुढं बघू. काय भाव गेलं? 2316. बघू शकतो तुम्ही. कलर आहे 2316. 2360 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूर मधमेश्वर. बियाणं कोणतं होतं याचं? बरं. नांदूर मधमेश्वरचं कांदा आहे 2316 जाईल. 2316 रुपीज. पुढं बघू. पिंपळगाव कांदा मार्केट. काय भाव गेला? 2340 जाईल. बियाणं कोणतं? नारळी वाटतंय. कोणतं होतं बियाणं? बरं. 2340 जाईल. घरगुती बियाणं आहे 2340. 2340 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. बरं. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 2100 रुपये. 2100 रुपीज. बघू शकतो तुम्ही. 2100 रुपये. कुठला आहे कांदा? रानवड. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. रानवडचा कांदा आहे 2100 रुपये. 2100 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेला काका? 2270 रुपये. 2270 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. वडाळी भुईचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. वडाळी भुईचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. क्वालिटी 2270. 2270 रुपीज. पुढं बघू.